आज आपण स्पेशल मुलांसाठी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर आज आपण बनवणार आहोत बीन्स पुलाव। खूप हेल्दी आहे, खायला टेस्टी आहे आणि मुलांसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया। पुलाव बनवण्यासाठी केलेली तयारी। खडे मसाले घेतलेले आहेत, सोबत अर्धा चमचा शाही जिरा घेतलेला आहे आणि इथं घेतलेले आहेत 2 टोमॅटो बारीक कट करून, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून आणि 1 मोठी वाटी बीन्स बारीक कट करून घ्यायचे आहेत। चला मग पुलाव बनवायला घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। गरम झालेल्या तेलात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे छान फुललेले आहेत। सोबतच इथं काही खडे मसाले, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, हिरवी विलायची, आता सोबत मी घातलेले आहेत बीन्स, कांदा आणि टोमॅटो। ह्या सर्व भाज्या छान आपल्याला 1-2 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायच्या आहेत। तर आता काय आहे ना, आपण मुलांसाठी पुलाव बनवत आहोत, तर खूप जास्त असे हेवी मसाले, खूप जास्त तिखटवाले मसाले ॲड नाही करायचे। तर खडे मसाले टाकलेले आहेत। सोबतच आता मी थोडेसे अर्धा चमचालाही कमी असे पावडर मसाले ॲड करणार आहे। तुम्हाला एकदम मोठ्या माणसासाठी बनवायचं असेल आणि चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता। तर ह्या सर्व जिन्नस मी मुलांच्या हिशोबाने इथे यूज केलेले आहेत, जेणेकरून मुलं पोट भरून असा हा मसाले पुलाव किंवा बीन्सचा पुलाव खातील। आणि टिफिनसाठी देखील तुम्ही कधी ही रेसिपी मुलांसाठी बनवू शकता। आणि बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस भाज्या खायची वेळ येते ना, त्यावेळेस मुलांचे पार तोंड वाकडे तिकडे झालेले असतात। कारण माझ्याच मुलाहून सांगते ना, तर नॉर्मली अशा भातात वगैरे टिफिनला भाज्या बनवून भातात वगैरे भाज्या टाकून टिफिनला असं पुलाव वगैरे दिला तर पूर्ण फिनिश होऊन येतो। आणि घरी खायचं म्हणलं की भाज्या तोंड वाकडं होतं। त्याच्यासाठी हा ऑप्शन मुलांसाठी खूप भारी आहे आणि हेल्दी देखील आहे। तर इथं छान अशा आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत। तर इथं मी थोडेसे पावडर मसाले घालून घेते। तर हे पहा, इथं मी घेतलेलं आहे अर्धा चमचा धना पावडर, थोडासा काहीतरी गरम मसाला आणि थोडीशी अर्ध्या चमचालाही कमी लाल मिरची, आणि सोबतच मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आणि जे तांदूळ घेतले होते आपण, ते तांदूळ टाकले आहेत। आता या पुलावमध्ये तांदूळ तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल, अक्षरशः राशनचा जरी वापरला ना तरी चालेल, पर जशी मी प्रोसेस टाकली तसाच करायचा। या पद्धतीने ना तांदूळ तुम्ही तेलात छान 2-3 मिनिट परतून घेतला ना, तर राशनच्या तांदळाचा देखील भात एकदम सुट्टा होतो। तर छान 2-3 मिनिट इथं तांदूळ भाज्या वगैरे मी परतून घेतलेला आहे। तर आता आपण इथं पाणी ॲड करणार आहोत। 1 वाटी तांदूळासाठी आपल्याला 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे, कारण तांदूळ शिजण्यासाठी 1 वाटीला 2 वाटे पाणी लागतं। आणि सोबत आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत, त्याच्यासाठी अर्धी वाटी, म्हणजे इथं भात शिजायला तुम्हाला पूर्ण 2.5 वाट्या पाणी लागणार आहे। तर इथं आता आपण भातात पाणी घालून घेऊया। पाणी घातल्यानंतर आपण छान 5-6 मिनिट भात मध्यम गॅसवर शिजून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये देखील करू शकता। आणि कुकरमध्ये तर पुलावला 2 शिट्ट्या काढल्या तरीही पुलाव छान शिजला जातो। 2 शिट्ट्या काढायच्या आणि 5 मिनिट कुकर थंड व्हायला ठेवायचं, नंतरच झाकण खोलायचं, म्हणजे सुट्टा भात झालेला दिसेल। तर 5-7 मिनिटानंतर या पद्धतीने तुमचा पुलाव शिजलेला असेल। आता काय करायचं, गॅस पूर्ण कमी करायचा आणि पुलाववर झाकण ठेवून द्यायचं। तर इथं मी पुलाववर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण आपल्याला गॅस कमी करून 10 मिनिट वाफवण्यासाठी भात ठेवायचा होता। तर 10 मिनिटानंतर इथं झाकण काढलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मस्त असा पुलाव तयार झालेला आहे। अगदी 20 मिनिटात हा पुलाव बनवून तयार होतो, झटपट बनतो, खायला देखील तितका टेस्टी लागतो। आणि गरम हा पुलाव मुलांना तुम्ही सकाळ संध्याकाळ देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता। एकदम मस्त रेसिपी आहे। आणि तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणातही असा पुलाव बनवू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा।